पैसा, जादूची धनसंपत्ती. यामध्ये तुमच्या लहानपणी तुम्हाला ज्या ज्या गोष्टींसाठी सहज उपलब्ध झाल्या आणि त्यासाठी जो पैसा लागला त्यासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा किंवा लिहा. जेव्हा तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यात आले अशा प्रत्येक आठवणीसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी अगदी मनापासून, अंतःकरणापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एक नोट घ्या, त्यावर ठळक अक्षरात लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. ही नोट तुमच्या जवळ ठेवा. रोज सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवा. ती तुम्हाला विपुल प्रमाणात मिळालेल्या पैशाबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून देईल. नंतर लेखिकेने सांगितले पैशाचे लहोचंबुक. याची कृती काय? सध्याची कोणतीही न भरलेली बिलं घ्या. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा आणि बिलावर पैशासाठी आभारी आहे हे असं लिहा. ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत, पैसे आहेत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले, आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून खरोखर कृतज्ञता तुम्ही व्यक्त करा. पुढे जादूचा धनादेश. यामध्ये कोणती कृती सांगितली तर जादूच्या धनादेशावर तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत ती रक्कम टाका. त्यावर तुमचे नाव आणि आजची तारीख टाका. जादूचा धनादेश तुमच्या हातात घ्या आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत ती गोष्ट तुम्ही खरेदी केली आहे असं समजा आणि ती गोष्ट आधीच मिळाली आहे असं समजून शक्य असेल तेवढी आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. जादूचा धनादेश आज तुमच्याबरोबर घेऊन जा किंवा तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. आणखी किमान 2 वेळा धनादेश तुमच्या हातात घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो वापरत आहात अशी कल्पना करा आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून शक्य तेवढा आनंदाने कृतज्ञता व्यक्त करा. आणि परत सांगितलेलं आहे पैशामध्ये जादूची कांडी. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जादूची कांडी, जादूचे स्मरण हेही मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे लेखिकेने सांगितलंय व्यवसाय. यामध्ये लेखिकेने काय सांगितले की कामाच्या ठिकाणी घडणारी जादूची कृती करायची आपल्याला व्यवसायामध्ये. तुम्ही कामावर असताना तुमच्याकडे एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि ज्यावेळी तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशी गोष्ट तुम्हाला सापडली की तो त्याची नोंद करून घेतो आहे. तुमचा आजचं काम एवढंच आहे की तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी माझ्याबाबत कामाच्या ठिकाणी हे म्हणते की मी माझ्या कोर्टातील कामाबद्दल खूप खूप कृतज्ञ आहे, कारण मला नवीन लोक त्यांच्या समस्या सोडवण्यास मला आनंद मिळतो. नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. याबद्दल मी युनिव्हर्सची खूप खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे मी कामाच्या ठिकाणी असं म्हणत असते. प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणेच जादूची कांडी हे पण आपण मगाशी बघितलं आणि जादूचा आरसा हे पण आपण मगाशी बघितलेलं आहे. परत लेखिकेने सांगितले तुमच्या तीव्र इच्छा. त्यात पण आपल्याला परत प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण या कृतीचा वापर करायचा आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. यामध्ये काय कोणती कृती लेखिकेने सांगितलेली आहे. संगणकावर किंवा पेन आणि वही घेऊन बसा आणि तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असं समजून त्या प्रत्येक इच्छानंतर 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. उदाहरणार्थ तुमची जी इच्छा आहे ती लिहा आणि ती पूर्ण झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा लिहा.
तुमची कल्पनाशक्ती वापरून तुमच्या 10 इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजा आणि प्रत्येक इच्छेनंतर खालील प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरे द्या. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती छान गोष्ट केलीत? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. शेवटी यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य परत एकदा वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या मनापासून आभार आहे या जादूच्या शब्दावर भर द्या. सॉरी. परत सांगितलेलं आहे लेखिकेने जादूची कांडी. परत आहे जादूचा आरसा आणि जादूचे स्मरण. परत लेखिकेने सांगितलेले आहे शेवटला तुमचा जादूचा दगड. यामध्ये काय करायची कृती आपल्याला, ती खूप महत्त्वाची कृती आपल्याला ही रोजच्या आयुष्यात रोज डेली करायची. जादूचा दगड वापरण्याची कृती करणं हा तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवू शकता. हा जादूचा दगड तुम्ही कायम तुमच्या झोपण्याच्या ठिकाणाजवळ ठेवा. म्हणजे रात्री झोपी जाण्यापूर्वी तो तुम्हाला त्या दिवशी घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून देईल. तुम्ही तो जादूचा दगड तुमच्या खिशातही घेऊन जाऊ शकता. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श कराल तेव्हा तो तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे हे याची आठवण करून देईल. तुमचे जादूचे धुलीकण. तुम्ही ज्या लोकांना सेवा देता केवळ त्यांच्यावरच जादूच्या धुलीकणांचा शिरकाव करायचा असं नाही, तर इतरही अनेक मार्ग आहेत ज्यावेळी तुम्ही त्या कृतीचा वापर करणं चालू ठेवता. अगदी प्रत्येक व्यक्तीवर आणि प्रत्येक गोष्टीवर तुम्ही जादूचे धुलीकण पसरवू शकता, त्याचा शिरकाव करू शकता. समजा तुमचे साहेब जर चिडखोर किंवा तापट आहेत तर त्यांच्यावर तुम्ही गुपचूपपणे जादूचे धुलीकण पसरवू शकता. तुमच्या कुटुंबातला एखादा माणूस किंवा तुमची अगदी प्रिय व्यक्ती वाईट मनस्थितीत आहे तर अशा वेळी तुम्हाला भेटणाऱ्या अशा काही व्यक्तींच्या त्यांच्या आयुष्यात काही जादू घडणं आवश्यक आहे अशा सर्वांवर तुम्ही जादूच्या धुलीकणांची पाखरण करू शकता. तुम्ही जिथं जिथं जाल तिथं देखील जादूच्या धुलीकणाचा वापर करू शकता. लहान बाळ आणि मुलं भेटली तर त्यांच्यावर, तुमच्या बागेतील रोपावर आणि बागेवर, तुमच्या खाद्यपेयावर, तुमच्या संगणकावर आणि तुमची ईमेल उघडण्यापूर्वी, तुमच्या पाकिटावर, तुमच्या गाडीवर, तुम्ही फोन घेण्यापूर्वी किंवा कोणाला करण्यापूर्वी किंवा तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडून यावीशी वाटते अशा कोणत्याही परिस्थितीवर तुम्ही जादूच्या धुलीकणाचा शिरकाव करू शकता. जादूच्या धुलीकणाचा वापर तुम्ही कोठेही करू शकता. केवळ तुमची कल्पनाशक्ती अपुरी पडली तरच त्याच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात. इथे हा सेशन संपलेला आहे तुमचा जादूचा भविष्यकाळ. थँक्यू.